नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा सप्टेंबरमध्ये होणारी या एक्झामला समोर टार्गेट ठेवून आपण इकॉनॉमिक्स स्पेशल मॉडेल टेस्ट सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपल्या एकूण 12 टेस्ट होणार आहेत. त्यामध्ये एकूण पहिल्या 10 टेस्ट या टॉपिक वाईज होणार आहेत. त्यातला पहिला हा पेपर आहे राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास. या एका टॉपिकवर आपण 45 मिनिटांची 50 प्रश्नांची 100 गुणांची टेस्ट घेतोय. अशा एकूण 10 टेस्ट होणार आहेत. त्याच्यामध्ये 500 प्रश्नांचा सराव होईल. त्यानंतर 100 मार्काच्या 2 टेस्ट होतील आहे. असे एकूण 700 क्वेश्चनचा सराव असेल आहे. आणि पुढे ऑगस्ट एंडिंग पर्यंत याप्रमाणे आपण दर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता ही ऑफलाईन प्लस ऑनलाईन टेस्ट होणार आहे. पेरा इन्स्टिट्यूट या ॲपच्या माध्यमातून आपण हा कोर्स ऑनलाईन बघू शकता आणि दर शनिवारी हा पेपर पूर्णपणे 50 प्रश्नांचा 100 गुणांचा असेल. याप्रमाणे आपल्याला सराव करता यावा आणि ते संपूर्ण इकॉनॉमीचे टॉपिक आपण डिवाइड केले. जसं आयोग विचारतंय त्याचा शेड्यूल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे. त्या शेड्यूल प्रमाणे आपण दर आठवड्याला ते टॉपिक प्रिपेअर करू शकता आणि त्याच्यावर सराव करू शकता. त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशनही आपण कंप्लीट प्रत्येक पेपरचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत आणि ते एक्सप्लेनेशन इथं आपण सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन्स. जसं राज्यसेवेला आयोग विचारतं, जसा आयोगाचा दर्जा आहे त्याप्रमाणे इथं मी पेपर ठेवण्याचा अप्लाइड, कन्सेप्च्युअल, थेरॉटिकल, थिंकर्स, थॉट्स या टाईपचे जसे प्रश्न विचारतात या आर्थिक वृद्धी विकास ए टू झेड पॅटर्न आपण फॉलो केलेला आहे. एक बार जरूर क्वेश्चन्स आणि त्याचे ऑप्शन्स विथ अनालिसिस बघूयात, आपल्याला अधिक समजेल आहे. GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मोजमाप करताना देशांतर्गत भौगोलिक सीमारेषेच्या, जेव्हा तुम्ही GNP मोजता तेव्हा देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित GDP जे आहे आणि परदेशातून भारतीयांनी कमवलेलं उत्पन्न आपण ऍड करतो. हे वाक्य आहे. म्हणजे देशाचा GDP प्लस भारताचे लोक, भारताचे परदेशातून मिळवलेलं उत्पन्न ऍड करायचं, हे समावेश करण्याबद्दलचा घटक आहे. सो ऍब्सोल्युटली या माध्यमातून हा करेक्ट पर्याय आहे की आपण यामध्ये परदेशातून भारताचं जे लोक उत्पन्न कमवतात त्यांचं आपण उत्पन्न ऍड करतो. GNP मोजमाप करताना देशातील GNP आपण मोजतो म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मोजतो, तेव्हा देशातील एकूण GDP मध्ये जो GDP असेल त्यामध्ये परकीयांनी भारतात म्हणजे वॉलमार्टने किंवा संबंधित व्होडाफोन कंपनीनं जर भारतात काही कमवलेलं असेल तर ते उत्पन्नही समाविष्ट केलं जातं असं बोललेलं आहे. तर उत्पन्न समाविष्ट केले जात नाही, हे वाक्य रॉंग आहे. कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना त्यांचे खरं उत्पन्न मोजायचं झालं तर GDP पेक्षा GNP मध्ये ते दिसून येतं. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. GNP मध्ये खऱ्या अर्थाने रिअल इन्कम बघायला मिळतं. अचूक म्हणजे बरोबर, नसलेले बरोबर नसलेले म्हणजे चूक शोधायचं आहे. चूक कोणता पर्याय आहे? ओनली ब. ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. आणि ह्या कन्सेप्ट तुम्हाला अधिक समजावं यासाठी तुम्हाला थोडंसं एक मी चार्ट काढून दाखवतो. हे टेबल चार्ट तुमच्या लक्षात राहिला तर आयुष्यभर GDP, GNP, NNP, NDP यातला काहीही फरक तुम्ही विसरणार नाही. ही आपली आहे GDP ची कन्सेप्ट, ही आहे NDP ची कन्सेप्ट, ही आहे NDP आणि हा आहे, त्याला आपण नंबर 1 देऊयात, लक्षात ठेवायला सोपं जाईल. हा नंबर 2 NDP, नंबर 3 GNP, नंबर 4 NNP. आता लक्षात ठेवा, काहीही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला याचा आन्सर परफेक्ट देता येईल आहे. GDP मधला D लक्षात ठेवा, डोमेस्टिक.
डोमेस्टिक म्हणजे इथं महत्वाचं काय आहे, भौगोलिक क्षेत्र महत्वाचं आहे. भौगोलिक क्षेत्र, आणि भौगोलिक क्षेत्र काय असतं, भारत. भारताचं संपूर्ण क्षेत्र हे भौगोलिक क्षेत्र म्हणून आपण मोजतो. आणि या भौगोलिक क्षेत्रामध्ये भारतीयांनी कमवलेलं उत्पन्न आणि परकीयांनी कमवलेलं उत्पन्न दोन्हीही मोजावं लागतं. डी म्हणजे डोमेस्टिक, भौगोलिक क्षेत्र भारताचं, याच्या आत भारतीय आणि परकीय दोघांनीही कमवलेलं उत्पन्न आपण ऍड करत असतो. जी म्हणजे ग्रॉस, पी म्हणजे प्रोडक्ट. ग्रॉस प्रोडक्ट आहे कशाचं, डोमेस्टिक लेवलचं आहे. याप्रमाणे भौगोलिक क्षेत्राच्या आत कमवलेलं उत्पन्न महत्वाचं आहे. बाकी परीक्षेला येणारा कोणताही कंटेंट याच्या बाहेर जाणार नाहीये. हे मोजायची गरज नाही की सकल ग्रॉस एका वर्षाच्या आत देशांतर्गत सीमारेषेच्या मध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये निव्वळ उत्पादित एकूण उत्पादनाचं मूल्य, काहीच गरज नाही. अशा कुठल्याही प्रकारचा प्रश्न येत नाही. प्रश्न येतो तो या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, काय वजा करतात, काय ऍड करतात. आणि अगदी शॉर्टकट थिअरी इथे लक्षात ठेवा. जीडीपी भौगोलिक क्षेत्र भारतीय आणि परकीयांचं इन्कम ऍड करतो. आणि हे जो जीडीपी आहे, हा वरचा जीडीपी, जीडीपी मधून घसारा वजा करा, तुम्हाला प्राप्त होईल एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. निव्वळ देशांतर उत्पन्न मिळतं. निव्वळ कधी मिळतं, बस घसारा वजा करायचा. जो जीडीपी आलेला आहे त्यातून घसारा वजा करा. जीडीपी 100 रुपये, घसारा 20 रुपये, ते वजा करा, देन एनडीपी मिळतो. एवढी सिंपल व्याख्या आहे. त्यानंतर इथं काय आहे, एन. एन राष्ट्रीयत्व शब्द खूप महत्वाचा आहे. राष्ट्रीयत्व, इथं भौगोलिक सीमारेषा महत्वाची नाही, राष्ट्रीयत्व महत्वाचं आहे. आणि राष्ट्रीयत्व मध्ये आपण काय करतो, जीडीपी, जीडीपी प्लस भारतीयांनी, हे खूप महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, जीडीपी प्लस भारतीयांनी भारतात परदेशात कमावलेले उत्पन्न समाविष्ट करतो. आता जीडीपी म्हणजे भारतात कमवलेलाच, जीडीपी म्हणजे भारतात कमवलेलं, जीडीपी म्हणजे देशाच्या सीमारेषेत कमवलेलं. मग जीडीपी म्हणजे भारतात कमवलेलं आलंच, फक्त ऍड करायचं काय, भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न. मग तुमचं कन्फ्युजन अजून कमी व्हावं यासाठी एकच शब्द टाकू शकतो, भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न. कारण भारतीयांनी भारतात कमवलेलं उत्पन्न इथं आहेच. जीडीपी म्हणजे इंडियन लोकांनी इंडियात कमवलेलं उत्पन्न आहे, इथं आपण ऍड केलेलंच आहे. प्लस भारतीय जाऊन परदेशात कमावत असतील तर तेही उत्पन्न ऍड करा, देन सापडेल जीएनपी. आणि इथं खाली काय लक्षात ठेवायचं, जीएनपी जो वरचा जीएनपी आहे, त्या जीएनपी मधून घसारा वजा करा, काय प्राप्त होईल, एनएनपी. म्हणजे शॉर्टकट काय आहे, एनडीपी आणि एनपी वाचायचंच नाही, कारण ह्या दोन्हीमध्ये फक्त घसारा वजा करायचा असतो, बाकी ऍब्सोल्युटली ऑल करेक्ट असतो. आणि वरती डी म्हणजे डोमेस्टिक आणि एन म्हणजे नॅशनल, नॅशनॅलिटी. हा शब्द आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, डी आणि एन. बाकी सगळ्या ठिकाणी पहा ग्रॉस प्रोडक्ट, ग्रॉस प्रोडक्ट आहे. इथं भौगोलिक क्षेत्राच्या आत, इथं राष्ट्रीय, राष्ट्रीय म्हणजे देशाच्या बाहेर जाऊन पण चालेल, फक्त भारतीयांनी कमवलेलं पाहिजे. भारतात तर घेतोच, पण परदेशात जाऊन कमवलेलं उत्पन्न सुद्धा ऍड करणे हा या ठिकाणचा मूलभूत पार्ट असतो. अशा प्रकारे तुम्हाला आता समजलंय, जीडीपी मूळ कॉन्सेप्ट, घसारा वजा करायचं, एनडीपी येतो. जीएनपी, जीएनपी मोजताना जीडीपी मोजायचाच असतो, प्लस भारतीयांनी परदेशातून जे उत्पन्न कमवलेलं आहे ते पण ऍड करायचं, जीएनपी सापडतो. आणि जे काही जीएनपी आलाय त्यामधून घसारा वजा करा, आपोआप एनएनपी मिळतो. आता या रिलेटेड कुठलीही व्याख्या, कुठलाही प्रश्न कसा येऊ द्या, आपल्याला सगळ्यांची उत्तरं 100% येतील. आता प्रश्न पहा. या ठिकाणी एकतर घटक लक्षात आला आपल्या की संबंधित जे जीडीपी, एनडीपी, एनएनपी काय आला तर आता उत्तर देता येईल आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड,
जीडीपी मोजमाप करण्याची मूळ तांत्रिकता म्हणजे मूळ टेक्निकल कन्सेप्ट कोणी डेव्हलप केलेली आहे, कुठून विकसित झालेली आहे, याचा विचार कोणी मांडलेला आहे, तर 1929च्या महामंदीनंतर प्राध्यापक केन्स यांनी जे अमेरिकेला विचार दिले होते त्यामध्येच ॲडम स्मिथने सांगितलं की आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाबद्दलच्या टेक्निकल गोष्टीही इथं विचारात घेणे गरजेचं आहे. म्हणून त्यांनी ही कन्सेप्ट मांडलेली आहे, केन्सने मांडलेला आहे. आता योग्य पर्याय सांगितलाय. क्वेश्चन नंबर 3, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापची पद्धत जीडीपीची, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची जीडीपीची पद्धत ही काय आहे, संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही पद्धतीची आहे. तर लक्षात ठेवा जीडीपी ही फक्त संख्यात्मक आहे, गुणात्मक नाही. कारण गुणात्मक असते जीएनपी, गुणात्मक काय आहे, जीएनपी असते आहे, जीडीपी नाही. जीडीपी पेक्षा जीएनपी जास्त असतो. देशाचा जीडीपी समजा 100 रुपये आहे, त्यापेक्षा जीएनपी जास्त असतो म्हणजे 110 रुपयाला जीएनपी, तेव्हा परदेशातून अधिक उत्पन्न प्राप्त झालेलं आहे. हे वरचे 10 रुपये परदेशातून कमावलेले आहेत असं समजण्याचा अर्थ असतो. कारण जीडीपी पेक्षा जीएनपी जास्त असेल तर अर्थ एकच असतो की परदेशातून भारत भरपूर काही उत्पन्न कमवतोय, ही त्याची फॅक्ट बाजू कळते. म्हणून ऑप्शन नंबर बी हा पर्याय करेक्ट आहे. योग्य पर्याय फक्त ब बरोबर आहे, कारण अ रॉंग आहे. जीडीपी ऑलवेज फक्त संख्यात्मक असतो, म्हणजे नंबर्स मध्ये आपल्या देशाचं उत्पन्न एवढं वाढलंय, एवढं उत्पन्न वाढलंय, पण खऱ्या अर्थाने ती खरी प्रगती नसते. कारण आता आपण बोललोय जीडीपी मध्ये भारतात भारतीयांनी कमवलेलं तर असतंच, पण परदेशातल्या लोकांनी कमवलेलं उत्पन्न पण आपण ऍड केलेलं असतं. म्हणून ते कम्प्लीट खरं नाही किंवा ते परफेक्ट नाही. तर खरं जीडीपी पेक्षा आपल्याला कुठे मिळतंय, जीएनपी मध्ये खरं उत्पन्न पाहायला मिळतं. म्हणून हे पहिला रॉंग आहे. जीएनपी हा गुणात्मक असतो, जीएनपी हा गुणात्मक असतो आणि तो बेस्ट असतो, कारण तिथं खरं इन्कम समजतं. जीडीपी फक्त संख्यात्मक आहे, देशाच्या काहीतरी आकडेवारीत मोठी बदल झालेली आहे किंवा वाढ झालेली आहे, एवढंच काय ते प्रगती दिसते, पण ही प्रगती ही तात्पुरती आहे. म्हणून ह्याचं विशेष इम्पॉर्टन्स म्हणून आपण घेत नाही, पण संख्यात्मकरित्या मोजावंच लागतं. म्हणून आपण जीडीपी प्राथमिकता सर्वाधिक प्रमाणात मोजतो, कारण शेवटी प्रत्येक देश जीडीपी मोजतो आणि जीडीपीवरून एक सामान्य ओळख त्या देशाची होत असते. त्यामुळे जीडीपी मोजलाच जातो, पण खरं विकास प्रगती जीएनपी मध्ये पाहायला मिळतो. बघूयात. आता विचारलंय असत्य. अगोदर हे शोधायचं म्हणजे काय होतं की प्रश्नाला कोणत्या नेचरमध्ये वाचायचंय, काय चुकीचं शोधायचं की अचूक शोधायचं की योग्य की अयोग्य, हे पाहणं सोपं जाईल आहे. म्हणून जीडीपी मोजमाप करताना पुढील घटकाबद्दल विचार करा. असत्य सांगितलंय म्हणजे चुकीचं शोधायचंय. देशाच्या भौगोलिक क्षेत्रात भारतीयांनी कमवलेलं उत्पन्न समावेश केलं जातं. जीडीपी मध्ये आपण भौगोलिक क्षेत्रातच मोजतो, भारतीयांनी कमवलेलं उत्पन्नच मोजतो. यस, करेक्ट आहे. भौगोलिक क्षेत्रात परकीयांनी भारतात कमवलेलं उत्पन्न याचाही समावेश होतो, कारण जीडीपी आहे. जीडीपी डी डोमेस्टिक मध्ये भारताच्या लोकांनी कमवलेलं पण आणि परकीयांनी कमवलेलं पण ऍड करत असतो. त्यामुळे दोन्ही बरोबर आहे. या संकल्पनेमध्ये राष्ट्रीयत्व हा घटक महत्वाचा नाही, भौगोलिक क्षेत्र महत्वाचा आहे, जॉग्राफिकल एरिया महत्वाचा आहे. देशाचा कोण्या आहे महत्वाचा नाही. राष्ट्रीयत्व म्हणजे तो कोणत्या देशाचा आहे, भारताचा की परदेशाचा आहे, काय महत्वाचं नाही. महत्वाचा असतो भारताच्या सीमा क्षेत्राच्या आत तो उत्पादन केलाय का, देन ते महत्वाचं आहे. जे मगाशी संकल्पना सांगितल्या त्याच्यात सगळ्यांची उत्तरे मिळतात, तेवढ्या एका चार्टमध्ये यातला परफेक्ट आन्सर काढता येतो, हे इथं विसरू नका. अ ब क बरोबर आहे. आणि असत्य विचारलंय, असत्य एकही नाही. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. अयोग्य विधान शोधायला सांगितलेलं आहे. निव्वळ देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन जीडीपी मधून आपण काय केलं, घसारा वजा केला. निव्वळ देशांतर्गत उत्पादन एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मोजमाप करताना जीडीपी मधून घसारा वजा करावा लागतो. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट संख्यात्मक नाही, गुणात्मक आहे. मग अशीच वरच्या प्रश्नात सांगितलं, जीडीपी संख्यात्मक आणि जीएनपी गुणात्मक आहे. जी आणि पी लक्षात ठेवायचंच नाही, फक्त डी आणि पी लक्षात, डी आणि एन लक्षात ठेवायचा. डी म्हणजे डोमेस्टिक,
एन म्हणजे नॅशनल. हे दोनच शब्द पकडायचे जे मागचा चार्ट आहे. पुन्हा पुन्हा तो चार्ट पहा, लक्षात राहील. त्यानंतर दोन्ही करेक्ट आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे NNP नेट नॅशनल प्रोडक्ट मोजमाप करताना GNP जो असतो त्यातून घसारा वजा केल्यानंतर NNP मिळतो. हे चार्ट तुम्हाला इथं मी NNP मोजमाप करताना GNP मधून घसारा वजा केल्यानंतर NNP मिळतो. जशाच तसं उत्तर तुम्हाला करेक्ट सापडेल आहे. आणि हेच नाही, आयोग कसलंही वाक्य फिरू द्या, तेवढ्या चार्टला लक्षात ठेवलात देन उत्तर परफेक्ट येथील आहे. क्वेश्चन 5चा आन्सर अयोग्य शोधायला सांगितलंय. अयोग्य एकही नाही, कारण सगळे योग्य आहेत. क्वेश्चन 5चा आन्सर 6. ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस, सकल देशांतर्गत आनंद असं त्याला आपण मराठीत म्हणतो. अचूक पर्याय निवडायचं. जगात सर्वप्रथम ही संकल्पना नेपाळ. आपण सायकोलॉजिकली करेक्ट समजतो, आपण विचार करत नाही परीक्षेत, म्हणून तुम्हाला इथं सायकोलॉजिकली चूक करायला लावलेलं आहे. घाईघाईमध्ये आपण ते बरोबर केलेलं असू शकतं. नेपाळ नाही, भूटान आहे. जगात प्रथम 1972 मध्ये शिंचो मॅन्चॉल्ट यांनी ही संकल्पना मांडली होती. आणि शिंचो मॅन्चॉल्ट यांचा युरोपियन युनियनच्या स्थापनेपासून ते त्याच्या अध्यक्षपदापर्यंत खूप मोठा रोल या शिंचो मॅन्चॉल्ट यांचा आहे. तर भूटानमध्ये ही विकसित करण्यामध्ये जिग्मे वांगचुक यांचा खूप मोठा रोल भूटानमध्ये या GDS ला विकसित करण्यामध्ये आहे. भूटानमध्ये या संकल्पनेच्या माध्यमातून बरंच काही कार्य चालू आहे. भूटान GDSच्या माध्यमातून तिथं प्लॅनिंग कमिशन सुद्धा आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळे बदल GDSच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं केलेले आहेत. 2012 पासून संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये बान की मून हे युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी होते. बान की मून आणि जिग्मे थिनले हे कोण आहेत? भूटान राजे आहेत. भूटानचे राजे जिग्मे थिनले आणि बान की मून कोण? संयुक्त राष्ट्र संघटनेचे सेक्रेटरी. या दोघांच्या प्रयत्नातून 2012 मध्ये युनायटेड नेशन्स मध्ये आपण राष्ट्रीय आनंद दिवस, हा शब्द आनंद आहे, आनंद दिवस साजरा केलेला आहे. तेव्हापासून आजपर्यंत पुढे दरवर्षी हा आनंद दिवस साजरा करण्याची पद्धत प्रकार अंमलात आणला जात असतो. तर 2012 हा वर्ष तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आनंद दिवस साजरा केला. कुणाच्या प्रयत्नाने हे लक्षात ठेवावं. भूटानचेच राजे दोघंही, पहिले वांगचुक आणि त्यांनी पुढे थिनले यांनी त्याला विस्तारित करण्याचं काम केलेलं आहे. आणि भूटानमध्ये ही संकल्पना विकसित आहे. आणि याप्रमाणे ब आणि ऑप्शन क हे दोन करेक्ट आहेत. ब आणि क ऑप्शन सेकंड हा करेक्ट आहे त्याचा आन्सर. भूटानबद्दल ही संकल्पना लक्षात ठेवा. असत्य विधान शोधायला सांगितलेलं आहे. कारण GDPच्या सगळ्याच कन्सेप्टला मी भर दिलाय. GDP, GNP, NNP, NDP तर बघितलं आपण, त्यासोबत आता आपण बघितलं हॅपीनेस पण बघितलं, आता ग्रीन GDP पण आहे. म्हणजे आयोग कसाही प्रश्न विचारू द्या, या टॉपिकवर किमान एक प्रश्न आपल्याला असतो आणि तो आपला बरोबर आला पाहिजे. असत्य काय आहे? चुकीचं विधान शोधायचं आहे. ग्रीन GDP मोजणारा जगातील पहिला देश भारत नाही, चीन आहे. जगातला पहिला देश चीन. कधी मोजला? 2006 मध्ये. कधीचा GDP मोजला? 2004 चा GDP मोजला गेला होता. म्हणजे 4 चा GDP मोजला आपण आणि 2006 मध्ये मोजला गेला होता. आणि त्यांचा GDP मोठ्या प्रमाणात घसरला, अगदी 3.5% खाली आलेला होता. म्हणून त्यांनी GDP मोजायचं पुढे बंद केलेलं आहे. पण पहिला प्रयत्न चीनने केलेला आहे, भारत नाही. हे अरांग आहे. ग्रीन GDP मोजमापासाठी भारतात प्रथम पार्थ दास गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली 13 मध्ये एक समिती आपण स्थापन केली होती, जे मोजमापासाठीचा केलेला पहिला प्रयत्न होता आहे. आणि हे जेव्हा समिती स्थापन केली होती तेव्हा
जयराम रमेश. जयराम रमेश काय होते? हे पर्यावरण मंत्री होते. पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्या कालावधीमध्ये तेव्हा भारतात पर्यावरण विषयकचे बरेच मोठी कामं, रेव्होल्युशनरी चेंजेस झालेले होते. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने भारतानं खूप काही चांगली प्रगती केली होती. जसं आपण आता नितीन गडकरी यांचं रस्ते विकासामध्ये खूप मोठं नाव घेतो, आदर्शानं नाव घेतलं जातं, तसं यांचं नाव पर्यावरणाबद्दल घेतलं जातं भारताच्या इतिहासामध्ये. ग्रीन जीडीपी म्हणजे चालू किमतीला मोजलेला जीडीपी समजा होता 100 रुपये. तर जीडीपी मधून त्या वर्षात झालेला पर्यावरणाचा ऱ्हास, मग ऱ्हास किती होता? 20 रुपयाचा ऱ्हास झाला होता. म्हणजे एन्व्हायरमेंटचं नुकसान झालं 20 रुपयाचं. तर ते वजा केल्यानंतर मिळणारा जीडीपी जो असतो तो ग्रीन जीडीपी. मग निव्वळ जीडीपी हा 80 रुपये राहील. हे ग्रीन जीडीपीची व्याख्या, सिंपल ज्याला आपण ग्रीन जीडीपी म्हणतो, ते करेक्ट आहे. असत्य फक्त ऑप्शन नंबर 3 7चं ऑप्शन करेक्ट आहे. निवासी. निवासी म्हणजे डोमिसाईल. भारतातला डोमिसाईल कोण आहे या शब्दात येणाऱ्यांचे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना समावेश केले जाते. आपण निवास या व्याख्येत जे कोणी येतात त्यांचं आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना त्यांचे उत्पन्न समावेश करतो. त्यामुळे पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश निवासी या व्याख्येत येतो? म्हणजे कुणाकुणाला भारतीय निवासी समजायचं. डोमिसाईल ऑफ इंडिया या व्याख्येत कुणाला घ्यायचं? बघा काय काय आहे. परदेशाचे भारतातील राजदूत कार्यालयामध्ये, फॉरेन मधले. आता ह्याची व्याख्या तुम्हाला अधिक लक्षात राहावं यासाठी एक इथं तुम्हाला छोटासा ग्राफ देतो. हा टेबल लक्षात ठेवा. परदेशाचे भारतात कार्यरत राजदूत कार्यालय आणि कर्मचारी, हे लक्षात ठेवा. आता जेव्हा परदेशाचे भारतात कार्यरत आहेत, काय? एम्बॅसी ऑफिस, राजदूत कार्यालय, तर वजा करायचं. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून त्यांचं उत्पन्न वजा करायचं आणि कर्मचाऱ्यांचं उत्पन्न ऍड करायचं. कारण कर्मचारी डोमिसाईल, निवास या शब्दाच्या व्याख्येत येतो, तर याचा ऍड करायचा आणि कर्मचारी कार्यालयाचं उत्पन्न मात्र वजा करायचं. हा प्रकार एक. दुसरा, भारताचे परदेशात कार्यरत राजदूत कार्यालय असेल आणि कर्मचारी असतील. आता हे भारताचे आहेत पण काम कुठं करतात? परदेशात. तर परदेशात जर आपलं राजदूत कार्यालय असेल तर त्याचं उत्पन्न ऍड करायचं आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि कर्मचाऱ्याचं उत्पन्न वजा करावे. कारण आता कर्मचारी हा कुठं काम करतोय? फॉरेन मध्ये करतोय. मग फॉरेन मध्ये काम करतोय तर तो आपला डोमिसाईल आहे का? नाही. निवासी या शब्दाच्या व्याख्येत तो येईल का? नाही. तो अमेरिकेत राहतो, तर मग त्याला अमेरिकेच्या उत्पन्नामध्ये ऍड केलं जाईल. जसं इथं हे परदेशाचे होते पण भारतात काम करत होते म्हणून कर्मचाऱ्याला आपण ऍड करून घेतलेलं आहे. पण कार्यालय आपलं नसतं म्हणून ते वजा करायचं असतं. सोपं लक्षात ठेवायचं. कार्यालय जर फॉरेनचं आहे तर वजा करायचं. कार्यालय आणि कर्मचारी शब्द लक्षात ठेवायचा. कार्यालय आणि कर्मचारी. कार्यालय आहे तर वजा करा आणि कर्मचारी असतील तर ऍड करा. पण कुठले? फॉरेनचे. फॉरेनचे आहेत तर कर्मचाऱ्याला ऍड करायचं, फॉरेनचं म्हणून वजा नाही करायचं, कारण ते इथं निवासी या व्याख्येत येतात. आणि जेव्हा भारताचे एम्बॅसी ऑफिस परदेशात काम करत आहे तर त्याचं ऍड करायचं, कारण कार्यालय आहे ते आपलं असतं म्हणून त्याला ऍड करावं लागतं. आणि कर्मचारी हा अमेरिकेत काम करतो, भले तो भारताचा आहे पण तो अमेरिकेत काम करतो म्हणून तो अमेरिकेच्या निवासी व्याख्येत येतो, भारताच्या नाही, म्हणून त्याचं वजा करावं लागतं. बस एवढं टेबल स्लोली परफेक्ट लक्षात ठेवा, तुमचा कुठलाच प्रश्न चुकणार नाही. आता पहा उत्तर खाली येईल. परदेशाचे भारतातील
फॉरेनचे भारतातील राजदूत कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय आणि परकीय दोन्ही व्यक्ती हे निवासी व्याख्येमध्ये येतील. कारण परदेशाचे आहेत पण भारतातील राजदूत कार्यालयात इंडियामध्ये काम करतायत, आहेत ते फॉरेनचे पण इंडियामध्ये काम करतायत, भारतातील राजदूत कार्यालयामध्ये. अमेरिकेचं जे इंडियात राजदूत कार्यालय आहे त्या कार्यालयात काम करतायत. कोण कोण? भारतीय. आता भारतीय व्यक्ती तर भारतीयच आहे पण परकीय पण व्यक्ती, परदेशाचा व्यक्ती कर्मचारी काय केलं आपण? ऍड. म्हणून व्यक्तीचं उत्पन्न ऍड करावं लागेल कारण तो निवासी व्याख्येत येतो. सो राईट आहे. नेक्स्ट, भारतीय नागरिक आणि 1 वर्षापेक्षा जास्त भारतात निवासी असणारे. इंडियन सिटीजन तर आहेच प्लस 1 वर्षापेक्षा जास्त भारतात निवास करतो, 1 इयर पेक्षा जास्त भारतात राहत असेल तर त्यालाही, मग तो भारतीय असो की परकीय, त्याला आपण निवासी व्याख्येत घ्यायचं असतं. भारतीय तर भारताचा निवासी असतोच पण परकीय व्यक्ती ही निवासी या व्याख्येत येईल. हे सुद्धा करेक्ट आहे. भारतात निवास करणारे, इंडियामध्ये डोमिसाईल असलेले परंतु दररोज दुसऱ्या देशात जाऊन कार्य करणारे, मंजुरी करणारे व्यक्ती. भारतात आहेत निवासी पण दररोज नेपाळमध्ये जातात आणि नेपाळमध्ये काम करून वापस इंडियामध्ये येऊन राहतात तर तेही निवासी या व्याख्येत येतात. त्यामुळे हे सुद्धा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ABC बरोबर आहे. 8चा आन्सर सर्व बरोबर आहेत. क्वेश्चन 9. योग्य विधान सांगितलेलं आहे. भारताचे हे इंडियाचे आहेत, परदेशात कार्यरत असलेल्या म्हणजे अमेरिकेत कार्यरत असलेल्या राजदूत कार्यालयामध्ये काम करणाऱ्या, म्हणजे आता आहेत इंडियन लोक पण परदेशात कार्यरत असलेल्या राजदूत कार्यालयामध्ये, म्हणजे इंडियाचं एम्बॅसी ऑफिस आहे अमेरिकेत, त्या कार्यालयात काम करणारे, मग ते भारतीय असो की परकीय असो, त्या कामगाराचं उत्पन्न वेतन राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केले जाते. तर केले जात नाही. कारण हा कामगार जो आहे तो आपण मगाशी बोललो हा कुठं काम करतोय? अमेरिकेतल्या ठिकाणी. भारताचं परदेशात कार्यरत आहेत तर कर्मचाऱ्याचं उत्पन्न आपण काय करतो? वजा करतो. कर्मचाऱ्याचं उत्पन्न मोजलं जात नाही, वजा करायला पाहिजे. मग ते कर्मचारी भारतीय असो की परकीय असो, कर्मचाऱ्यांचं उत्पन्न ऍड करायचं नाही, कार्यालयाचं उत्पन्न ऍड करायचं. वरचा टेबल फक्त लक्षात ठेवा, काही चुकणार नाही. परदेशाचे भारतात, आता हे फॉरेनचे आहेत, भारतात कार्यरत आहेत. मग आता परदेशाचे म्हणजे अमेरिकेचे, कुठं काम करतात? इंडियामध्ये. काय? राजदूत कार्यालयाचं उत्पन्न आहे. इथं कामगारांचं उत्पन्न, काम करणाऱ्यांचं होतं, कामगारांचं होतं. इथं राजदूत कार्यालयाचं आहे तर राजदूत कार्यालयाचं उत्पन्न भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जाते. आपण कार्यालयाचं उत्पन्न तर वजा करतो. फॉरेनचं एम्बॅसी ऑफिस आहे, परदेशाचे भारतात कार्यरत राजदूत कार्यालय, काय करतो आपण? वजा करतो. मोजले जाते, रॉंग आहे. मोजले जात नाही कारण कार्यालयाचं उत्पन्न वगळायचं असतं, कर्मचाऱ्याचं उत्पन्न ऍड करायचं असतं. हेच वाक्य आहे आणि ते स्टेटमेंट वरच्या टेबलला पकडून लक्षात ठेवलात कधीच कन्फ्युजन होणार नाही, कधीच पाठ करावं लागणार नाही. बस कार्यालय आणि कर्मचारी ओळखायचं. फॉरेनचे कार्यालय ऑफिसेस आहेत, त्यांचं त्यांच्या देशाला पाठवायचं, आपण ऍड नाही करायचं. पण जर ते कार्यालय इंडियात काम करतंय तर त्या इंडियात काम करणाऱ्या कार्यालयामधले भारतीय असो की परकीय असो, त्याचा पगार जरी समजा अमेरिकेत देत असला तरी त्याचं इन्कम इंडियात ऍड करायचं कारण तो डोमिसाईल, रहिवासी, निवासी या व्याख्येत येतो भारतात. म्हणून त्याचं उत्पन्न ऍड करावं लागेल. कामगाराचं उत्पन्न ऍड करायचं, कार्यालयाचं उत्पन्न वजा करायचं. जर ते फॉरेनचे असतील तर आहे. मी वरती लिहिलंय ते पुन्हा ऐका, वाचा, रिपीट बोलणार नाही. क्वेश्चन 9चा आन्सर योग्य एकही नाही, 4, कारण दोन्ही रॉंग आहेत. अचूक, बरोबर नसलेले म्हणजे चूक. राष्ट्रीय उत्पन्न हे घटक किमतीपेक्षा बाजार किमतीला नेहमी जास्त असतं. राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा मोजतो आपण ते
घटक किमतीपेक्षा बाजार किमतीला नेहमी जास्त असतं. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण घटक किंमत म्हणजे फॅक्टर कॉस्ट म्हणजे आधारभूत वर्ष. आधारभूत वर्षाच्या किमतीला मोजतो तेव्हा ते कमीच असतं, पण बाजार किमतीला ते जास्त असतं. घटक किमतीपेक्षा बाजार किमतीला जास्त असतं. करेक्ट आहे. कोणताही देश फक्त बाजार किमतीलाच राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. बाजार किमतीलाच राष्ट्रीय उत्पन्न मोजतो असं नाही. कोणताही देश घटक किमतीलाही मोजत असतो. घटक किंमत आणि बाजार किंमत, फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस दोन्हीलाही मोजत असतो प्रत्येक देश. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी फक्त घटक किमतीचा विचार केला जातो. फक्त घटक किंमत नाही, बाजार किमतीचाही विचार केला जातो. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ब आणि क हे दोन्ही चुकीचे आहेत. चूक विचारलंय तर चूक ब आणि क हे ऑप्शन पाहिजे. आन्सर तुम्हाला मे बी पहिला दिलेला आहे, तर हे रॉंग आहे. आन्सर चेंज करून घ्या. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर ब आणि क हे पर्याय करेक्ट येईल आहे. ब आणि क विसरू नका. क्वेश्चन नंबर 11. युनायटेड नेशन्स सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रिया मोजमापासाठी एक योग्य दर्जात्मक मोजमाप करण्याच्या उद्देशानं ही पद्धत कधी स्वीकार केलेली आहे? तर 2008 मध्येच ही पद्धत सुरू झालेली आहे. सिस्टम ऑफ अकाउंट्स म्हणजे आपल्या उत्पन्नाला मोजमाप करण्यासाठी असलेला घटक म्हणून याकडे आपण बघतो आणि याप्रमाणे संबंधित व्यवस्थेबद्दल 2008 मध्ये त्याचा एक योग्य दर्जा मोजमापासाठी याची सुरुवात झालेली होती. म्हणून हा पाठ त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. इयर लक्षात ठेवा, त्याचं इम्पॉर्टन्स आहे. आता आहे केंद्र सरकारने 2024 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी आधार वर्ष बदलण्याचा विचार केलेला होता, की आपण बेस इयर जे आपण आता 2011-12 हा बेस इयर ठेवून मोजमाप करतो ते बदलण्याच्या उद्देशाने एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. ती विश्वनाथ गोल्डर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली होती. या समितीचा अहवाल 2026 पर्यंत येणे अपेक्षित आहे. या समितीमध्ये एकूण सदस्य हे 26 आहेत आणि ही समिती कदाचित ठरवण्याची शक्यता आहे 2022-2023 हा बेस इयर आधारभूत वर्ष निश्चित करण्याची शक्यता आहे या बाबतीत. म्हणून या समितीबद्दलचे डिटेल आपल्याला माहिती असले पाहिजे. जी लेटेस्ट आधारभूत वर्ष निश्चित करण्याबद्दल ही समिती काम करते. बाजार किमतीला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नेहमी वाढ दिसते, त्याचं काय कारण असू शकतं? जर मार्केट प्राइसला आपण बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न नेहमी वाढलेलं दिसतं. त्याचं पहिलं कारण उत्पन्न घट. जेव्हा देशात एकूणच उत्पन्न घटलेलं असतं तेव्हा आपल्याला ते वाढ दिसते, कारण तिथे भाववाढ झालेली असते. उत्पन्न घटले म्हणजे किंमत भाववाढ झालेली असते. चलनवाढ भाववाढ होते. आयात प्रतिबंध, इम्पोर्ट करू देत नाही तेव्हा पण भाववाढ होते. निर्यात वाढ, एक्सपोर्ट वाढलेलं असतं, देशात आपोआपच उत्पादन कमी होतं, म्हणजे वस्तू कमी पडतात जर आपण निर्यात करत असू तर. चारही कारणं कारणीभूत आहेत. वरील सर्व हे बरोबर आहेत. काय कारण आहे? तर सगळे कारण आहेत. भूटानमध्ये जीएनएस मोजण्यासाठी कोणत्या घटकाचा विचार केला जातो? ज्याला आपण मागाशी जीडीएस म्हणलं, ग्रॉस डोमेस्टिक हॅपीनेस. तसंच जीएनएच पण आहे, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. डोमेस्टिक किंवा नॅशनल जे शब्द आपण आपल्या जीडीपी जीएनपी मध्ये मोजतो तसंच जीडीएच आणि जीएनएच असं मोजलं जातं. तर दोन्हीमध्येही आपण तिथल्या प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, उच्च उत्पन्न किती आहे, कल्याणकारी शासन व्यवस्था कशी आहे, पर्यावरण संरक्षण कसं केलं जात आहे, सांस्कृतिक प्रोत्साहन कसं दिलं जात आहे, हे सगळं बघितलं जातं. तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मोटिवेशन मिळावं, प्रोत्साहन मिळावं यासाठी आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते आणि एक दिवस ऑफिसला सायकलवर किंवा चालतच जावं लागतं. पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑल बंद असतो. संध्याकाळी 6 नंतर कार्यालय बंद असतात. वृद्धांचा सगळा खर्च शासन सांभाळतं. त्यांना पेन्शन देण्यापासून ते हेल्थ बद्दलच्या सगळ्या योजना शासन सांभाळत असतं. फॉरेस्ट मॅक्झिमम फॉरेस्ट मेंटेन प्रोटेक्टेड केलेलं आहे. फॉरेन टुरिस्ट दरवर्षी किती यावं याची संख्या मर्यादित केलेली आहे. यामुळे तिथं मॅक्झिमम हे जीएनएच डेव्हलप करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काम झालेलं पाहायला मिळतं. वरील सर्व पर्याय करेक्ट आहेत. 14चा आन्सर 4 आहे. 15
आर्थिक वर्ष बदलण्यासाठी केंद्रानं 6 जुलै 2016 रोजी समितीची स्थापना केली होती. ते विश्वनाथ गोल्डार. जसं एक समिती आता आपण बघितली तसंच या ठिकाणी एक समिती स्थापन केली होती 16 मध्ये. तर त्या समितीचे सदस्य कोण आहेत? अध्यक्ष होते शंकर आचार्य. आणि आपण घाई गडबडीमध्ये सगळे सदस्य होते असं म्हणावं आणि वरील सर्व उत्तर बरोबर करावं या उद्देशाने हे ऑप्शन टाकलेलं आहे. तर हे अध्यक्ष होते, पण चंद्रशेखर पी व्ही श्याम राजाराम आणि डॉक्टर राजीव कुमार हे 3 सदस्य होते. म्हणून ब क ड हा ऑप्शन करेक्ट आहे. ब क ड हा ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3, 15चा आन्सर 3 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 16. NSSO CSO यांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्रानं केव्हा घेतलेला आहे? 2019 मध्ये. ऑलरेडी काँग्रेस सरकारनं याबद्दल एकत्रीकरणाचा विचार केला होता. बीजेपी सरकारनं त्याचा निर्णय घेऊन टाकला. इयर लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 17. कोणता अहवाल संकलन आणि प्रकाशन करण्याचं काम CSO करतं? CSO म्हणलं की आपल्याला एक नाव पहिलं आठवलं पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे ऍब्सोल्युटली काही कन्फ्युजन असेल, माहिती नसलं तरी तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न हे उत्तर देऊ शकता. CSO राष्ट्रीय उत्पन्न. मग ऑप्शन करेक्ट आहे असं ऑलमोस्ट सगळ्या ऑप्शन मध्ये दिसतंय. बघूयात. वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण हे पण करतात. उत्पादनाचा निर्देशांक, इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला आपण CPI म्हणतो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, शहरी आणि ग्रामीण एकत्रितपणे हे पण करतात. संकलन प्रकाशनचं काम हे सर्वच काम CSO करते. ऑल ऑफ दिस करेक्ट आहे. CSO NSSO बद्दल प्रश्न येण्याची शक्यता अधिकतम आहे, कारण हल्ली सरकारनं यांच्या रचना कार्यपद्धतीमध्ये बरेच बदल केलेले आहेत. कोणते सर्वेक्षण CSO कडून केलं जातं? सर्वेक्षण कोणतं करत आहे? रोजगाराबद्दल, रोजगार बेरोजगारी बद्दलची आकडेवारी, मोजमापाचे हे काम करतात का? तर एक पहिलं काम रोजगाराबद्दल. दुसरं भूमी व पशुधारणा यांच्याबद्दलचं काम, दारिद्र्य मोजमापाबद्दलचं काम. हे तिन्ही CSO करते का? तर लक्षात ठेवा, CSO नाही, NSSO करते. NSSO ह्याच्यात लॉजिक काय वापरायचं? दारिद्र्याचे मोजमाप, दारिद्र्य मोजमाप NSSO करते. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप, मोठं उत्पन्नाचं मोजमापाचं काम CSO करतं. आणि गरिबीचं सगळं मोजमापाचं काम NSSO कडे जातं. म्हणून दारिद्र्य, बेरोजगारी, गरिबी हे सगळं जे आहे, भूमिधारणा सगळं पार्ट मोजतं NSSO. मग CSO यांच्याकडून केलं जातं का? नाही. मग यापैकी नाही, एकही नाही. ऑप्शन नंबर 4 करेक्ट येईल आहे. 18चा आन्सर. CSO कोणतं मोजमाप करतं? एकही नाही. मग कोण करतं? NSSO करतं. कधी कधी आपण काही विचार न करता उत्तर राईट मार्क करून टाकतो, त्याची चूक होण्याचं हे एक्झाम्पल आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, त्याला आपण नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन असं म्हणतो, ह्याची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? सो इयर लक्षात ठेवा, 2000. मी फॅक्च्युअल, कन्सेप्च्युअल, अप्लाइड सगळ्याचं मिक्स केलेलं आहे. अगदी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. काही ऑनलाईन प्रश्न टाकलेत, काही खूप लेंदी प्रश्न टाकलेत, काही अप्लाइड विचार करता करता नाकी न आले पाहिजे याप्रमाणे विचार करायला लावणारे प्रश्न टाकलेत, काही फॅक्ट टाकलेत, जसं की डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर आहे. ब्रिटन, कॅनडा, जपान, दक्षिण आफ्रिका या देशांचं आर्थिक वर्ष कोणतं आहे? तुम्ही म्हणाल या देशांचं कशाला विचारलं, या देशाचा काय संदर्भ आहे की जे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी याचा विचार करावा लागतो? तर करावा लागतो कारण यांचं राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा जो इयर आहे म्हणजे आर्थिक वर्ष तो आपला आणि त्यांचा एकसारखाच आहे. असे जगातले कोणते देश आहेत ज्यांचं आर्थिक वर्ष भारताप्रमाणे आहेत? त्याचं उत्तर हे पार्ट आहे. ब्रिटन, कॅनडा, जपान, आफ्रिका. क्वेश्चन 20चा आन्सर सेकंड. आता क्वेश्चन 21. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याबाबत अचूक पर्याय निवडा. पहा, जवळपास 20 प्रश्न फक्त राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर टाकलेले आहेत, जेणेकरून त्या टॉपिकचा कुठलाच पार्ट आपल्याला बघायचा बाकी राहणार नाही, एवढ्या अँगलनं हे घटक घेतलेले आहेत.
आर्थिक वृद्धी ही एकांगी स्वरूपाची संकल्पना आहे. यस, आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक असते. आर्थिक विकास हा गुणात्मक असतो. आर्थिक वृद्धी ही संकुचित असते. विकास हे विस्तृत असतो. आर्थिक वृद्धी हे आपण अनेक वेळा पैशात मोजतो. आर्थिक विकास हे गुणात्मक पद्धतीने रस्ते, शाळा, दवाखाने, आरोग्य याचा विकास किती झाला या स्वरूपात ती मोजला जात असतो. तर आर्थिक वृद्धी एकांगी स्वरूपाची आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त आर्थिक संख्यात्मक बाजूनच विचार केला जात असतो. आर्थिक विकास हे विविधांगी स्वरूपाची संकल्पना आहे. विकास विविधांगी आहे, कारण याच्यात अनेक अँगल्स येतात, अनेक स्वरूप, विषय, विचार येतात. विविध अंगी स्वरूपाची संकल्पना आहे. दोन्ही करेक्ट आहेत. आर्थिक विकासापेक्षा आर्थिक वृद्धी ही एक व्यापक आणि गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक विकासापेक्षा आर्थिक वृद्धी नाही, हे रॉंग आहे. आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास ही व्यापक आणि गुणात्मक संकल्पना म्हणता येतं. जे मी मगाशी बोललो, वृद्धीपेक्षा विकास व्यापक आणि गुणात्मक आहे. सो हे रॉंग आहे. 21चा आन्सर अ आणि ब करेक्ट आहे. अचूक पर्याय फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, 22वा. ट्रिकल डाऊन इफेक्ट ही थिअरी आहे. आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी यामध्ये आयोग किमान 2 प्रश्न विचारत आहे सिद्धांताबद्दल. आणि आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारून झाला रॅग्नर, नर्स, शुम्पिटर, ॲडम स्मिथ, रिकार्डो यांचे सिद्धांत ऑलरेडी आयोगाने विचारून झालेले आहेत. आणि या रिलेटेड आपल्याला सगळे घटक बघायचे आहेत. असाच प्रश्न इथेही मी घेतलेला आहे, जेणेकरून त्याच्याबद्दलचा पार्ट आपला कुठलाही मिसिंग आउट होणार नाही, याप्रमाणे इथं मी कव्हर केलेला आहे. बघूयात काय. ट्रिकल डाऊन इफेक्ट. यामध्ये नोकऱ्या विरहित आर्थिक वृद्धी होत असते, तर हा आर्थिक वृद्धीचा सिद्धांत कोणता आहे? ट्रिकल डाऊन इफेक्ट म्हणजे अजून काही नसून नोकऱ्या विरहित आर्थिक वृद्धी असते. नोकऱ्या वाढतच नाहीत, पण आर्थिक वृद्धी मात्र वाढत असते. भरपूर इकॉनॉमी मोठी होते, त्याचा विस्तार होत असतो, पण त्या ठिकाणी रोजगाराची मात्र निर्मिती होत नसते. तर असा जो आर्थिक वृद्धीचा सिद्धांत असतो तो कोणता आहे? तो पारंपरिक असतो. पारंपरिक सिद्धांत असं म्हणावं लागतं. हे सिद्धांत लक्षात ठेवा. मी जवळपास सगळे सिद्धांत आणि त्या सिद्धांताचे सब पॉइंट सुद्धा कव्हर केलेत. जरी काही वाचलं नसेल आतापर्यंत तरी सुद्धा उत्तर देता येईल एवढा पार्ट यामध्ये मी कव्हर केलेला आहे. आता क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट, आर्थिक विकासाच्या नवीन आधुनिक सिद्धांताबद्दलचा पाठ. नवीन आधुनिक सिद्धांत वरती काय बघितला आपण? पारंपरिक बघितला. पारंपरिक सिद्धांत, आता नवीन आधुनिक सिद्धांत. दोन्हीतला अगदी अपोजिट पार्ट मी कव्हर केला, जेणेकरून तुम्हाला दोन्हीतला लगेच फरकही समजावं, जर तुम्ही सिद्धांत असे वाचले नसतील तर. आहे नवीन आधुनिक सिद्धांताबद्दल अचूक पर्याय. या संकल्पनेचा विकासही या HDI अंतर्गत होतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे त्या अंतर्गत याच्याबद्दलचा विकास विषय विचार मांडला जातो. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. नवीन आधुनिक सिद्धांतामध्ये HDIचा विचार होतो. आर्थिक विकासाची ही संकल्पना आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न, पाणी ह्या सर्वाधिक गोष्टीबद्दलचा अवलंबून असतो. कारण विकास नावाची गोष्ट आहे, विकासामध्ये सगळंच येतं. विकासामध्ये आरोग्य, शिक्षण, निवारा हे सगळेच येतात. सो ऑब्व्हियसली करेक्ट आहे. यामधील घटक हे कृषी घटकाकडून उद्योग सेवा क्षेत्राकडे वळलेले असतात. यामधले जे घटक आहेत ते कृषी कडून उद्योग क्षेत्राकडे वळलेले असतात. कारण इथं आधुनिक नवीन विकासाचा सिद्धांत आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली इकॉनॉमी कृषीकडून उद्योगाकडे वळलेली असते. कारण नवीन आधुनिक सिद्धांत आहे तर ऑब्व्हियसली उद्योगावर ते भर देणारा असतो. सो करेक्ट आहे. अ, ब, क ऑल ऑफ दिस करेक्ट आहे. 24चा आन्सर 4 आहे. सोप्याचा सिद्धांत फक्त माहिती पाहिजे की कशाबद्दल तो सिद्धांत मांडलेला आहे, मग देन उत्तर आपलं करेक्ट येईल आहे. आपण बघितला एक पारंपरिक, दुसरा बघितला आता नवीन आधुनिक, आता तिसरा परंपरावादी सिद्धांताचा. आर्थिक विकासाचाच टॉपिक सेम आहे आर्थिक विकासाबद्दल, पण परंपरावादी सिद्धांताचा पुरस्कार कोणी केलेला आहे? परंपरावाद कोणी मांडलेला आहे? तर परंपरावादाचा सिद्धांत ॲडम स्मिथनी मांडलेला आहे. थोडक्यात थोड्याशा जुन्या पद्धतीने ट्रॅडिशनल वेनं ज्याचा आपण विचार करू शकतो तसा सिद्धांत म्हणायला
हरकत नाही. त्यानंतर आर्थिक वाढीचा शास्त्रीय सिद्धांत ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि माल्थस यांनी मांडलेला आहे. जो सिद्धांत आपण या अंतर्गत विचारात घेतो तो तिन्ही घटकाबद्दलचा सर्वसमावेशक विषय मांडलेला आहे. पण सिद्धांत कोणता आहे? आर्थिक वाढीचा शास्त्रीय सिद्धांत आहे. वरती बघितला आपण पारंपरिक, आपण बघितला त्यासोबत आधुनिक बघितला, आणि त्यासोबतच आपण या अंतर्गत आता आपण विशेष भर देतोय शास्त्रीय सुद्धा. शास्त्रीय सिद्धांत कोणी मांडलेला? तिघांनी मांडलेला आहे. आर्थिक वाढीचा शास्त्रीय सिद्धांताच्या मते जीडीपी हा नेहमी स्थिर असतो. हे जे आर्थिक वाढीचा शास्त्रीय सिद्धांत मांडणारे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जीडीपी कसा असतो? स्थिर. तर ते जीडीपी आणि लोकसंख्याबद्दल बोलतात. त्यांचं म्हणणं आहे जीडीपी 5% होता तेव्हा लोकसंख्या 100 कोटी होती, पण जीडीपी जेव्हा 6% होतो तेव्हा जीडीपी वाढला तर आपोआपच लोकसंख्या पण वाढते, असं त्यांचं म्हणणं आहे. मग जीडीपी वाढला तेव्हा लोकसंख्या वाढली, तर मग जीडीपी कुठे वाढला? एवढ्या लोकसंख्येनं वरच्या 10 कोटी लोकसंख्या, ह्या वरच्या 10 कोटी लोकसंख्येनं इथला जीडीपी वाढलेला खाऊन टाकला. कारण 5% होता तो 6% झाला. मग वाढीव उत्पन्न आहे ती वाढीव लोकसंख्या खाते, म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली जीडीपी किती राहिला? 5%च राहिला. आणि जर जीडीपी 6% वरून 5% झाला तर त्यांच्या म्हणण्यानुसार लोकसंख्या पण पुढे कमी होते, 100 कोटीच होते. कारण जीडीपी घटला की उत्पन्न कमी होतं, उत्पन्न कमी होतं म्हणून लोकांच्या गरजा कमी होत नाही, कमी होतात, लोक डिमांड करत नाहीत, त्यामुळे लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार जीडीपी घटला की लोकसंख्या घटते, जीडीपी वाढला की लोकसंख्या वाढते. म्हणून रिअल मध्ये जीडीपी वाढतच नाही, जीडीपी स्थिर असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. दिसतंय की जीडीपी वाढलेला आहे, पण वास्तवात जीडीपी वाढलेला नसतो, कारण त्याच वेळेला लोकसंख्या पण वाढते, हा त्यांचा सिद्धांत सांगतो. हा सिद्धांत लोकसंख्या वाढ आणि जीडीपी संदर्भात मांडलेला आहे. म्हणून जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा लोकसंख्या पण वाढते, हे त्याचं रिअल एक्झाम्पल आहे. याप्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या पूरक पद्धतीने जातात. म्हणून मग जीडीपी वाढली तेव्हा लोकसंख्या जर वाढली असेल तर वाढलेला जीडीपी लोक खाऊन टाकणार, म्हणजेच काय, वाढलेल्या उत्पन्नामध्ये तेवढ्या लोकांमध्ये ते डिवाइड होतं. सो ऑब्व्हियसली जीडीपीत वाढ दिसणार नाही, ही फॅक्ट आहे तिथली. तिन्ही बरोबर आहेत. अयोग्य विचारलेला आहे, अयोग्य एकही नाही, तिन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 26 चा आन्सर 4. क्वेश्चन 27 हे जवळपास 30 प्रश्नापर्यंत आपल्याला सिद्धांताचे प्रश्न दिसतील आहे, कारण आपल्याला एक्सपेक्टेड आहे विकास विरहित सिद्धांत, विकास विरहित वृद्धी, म्हणजे डेव्हलपमेंट चाललंय पण वृद्धी होते पण डेव्हलपमेंट शिवाय आहे, ग्रोथ आहे पण डेव्हलपमेंट नाही आहे, वृद्धी आहे पण डेव्हलपमेंटच्या शिवाय. मग अशी संकल्पना कोणत्या विचारांतना मांडलेली आहे? जिथं विकास विरहित आहे, म्हणजे डेव्हलपमेंटचा पार्टच नाही, हा विशेष सिद्धांत आहे, रॉबर्ट क्लोवर यांनी मांडलेले आहे. ऑड घटक आहे पण विकासाबद्दल महत्वाचा विचार आहे, कारण त्यांनी मांडलेल्या घटकामध्ये इकॉनॉमी संख्यात्मक वाढते पण गुणात्मक नाही, कारण विकास झालेला नसेल तर वृद्धी काय कामाची, हे विचार त्यांनी मांडलेले आहेत रॉबर्ट क्लोवर. मी दिलेल्या नोट्समध्ये, सिद्धांतामध्ये आणि लेक्चरमध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स पाहिले नसतील त्यांनी पाहावं, आणि ज्यांनी लेक्चर ऐकलं नाही त्यांनी बघावं. हे सगळे सिद्धांत त्यामध्ये शिकवलेले आहेत, ते विसरू नका. नेक्स्ट, विकसनशील हा शब्द महत्वाचा आहे. विकसनशील आणि दारिद्र्याचं दुष्टचक्र लक्षात ठेवायचं. इथून पुढे कुठल्याही सिद्धांतामध्ये शक्यतो विकसनशील, अविकसित असा शब्द आला की त्याचं उत्तर ऑलवेज रॅग्नर नर्स असतो, कारण रॅग्नर नर्स हा अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्री बद्दल बोलतो. विकसनशील आणि अविकसित देशाबद्दल त्यांचे विचार आहेत, आणि त्यातही दारिद्र्याच्या दुष्टचक्राबद्दल ते बोलतात. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात
तसेच मागणी व पुरवठा हे दोन्ही बाजूनं दारिद्र्याचं चक्र अंमलात येत असतं. कारण मागणी घटली, पुरवठा घटतो, पुरवठा घटला, उत्पादन घटतं, उत्पादन घटलं, रोजगार घटतो. कारण कंपनी कशाला ठेवते एम्प्लॉई, जर उत्पादनच वाढत नसेल तर. मग रोजगार घटला, मग काय होईल, पुन्हा बेरोजगारी वाढते, आणि बेरोजगारी वाढली की पुन्हा दारिद्र्य वाढतं. दुष्टचक्र मागणी पुरवठ्याचं. आणि त्यावेळेस ते काय सांगतात, संतुलित वृद्धीचा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या विचारांना मांडलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्याबद्दल जो सिद्धांत आहे त्याचं नाव संतुलित वृद्धीचा सिद्धांत आहे. ते संतुलन करा, मागणी पुरवठ्याचं संतुलन करा, आर्थिक वृद्धी विकासाचं संतुलन करा, या दृष्टिकोनातून मांडलेला विषय आहे. म्हणून संतुलित वृद्धीचा सिद्धांत असं याकडं बोललं जात असतं. आणि हे कोणी मांडलेलं आहे, रॅग्नर नर्सने मांडलेलं आहे, हे विसरू नका. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 29. आर्थिक वृद्धी मुख्य भर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सीमांत तत्वावर आधारित मांडलेला आहे. आर्थिक वृद्धीचा जो मुख्य भर आहे तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या सीमांत तत्वावर मांडलेला आहे. त्यामुळे त्या सीमांत तत्वासोबतच वेतन आणि नफा यांचं योग्य विभाजनही व्हावं असा विचार आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये कोणी मांडलेला आहे. आर्थिक विकासाचा सिद्धांत, आर्थिक वृद्धीचा सिद्धांत, शास्त्रीय सिद्धांत, आधुनिक सिद्धांत, पारंपरिक सिद्धांत, आपण ऑलमोस्ट सगळ्या सिद्धांताला इथं फोकस केलाय. जो कम्प्लीट इथं थॉट्स विचार त्यामध्ये येताना बघायला मिळतं. मांडलेला आहे रिकार्डो यांनी. 29 आन्सर सेकंड लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 30. हा सिद्धांतामधला लास्ट थेरी क्वेश्चन आहे. गुंतवणूक आणि व्यवहार, उद्योग व्यापार आणि कामगार संख्यात्मक गुणात्मक प्रमाण वाढ इत्यादीमुळे समतोल विकासाचा सिद्धांत होण्यास मदत मिळते असा संतुलित वृद्धीचा विचार कोणी मांडलेला आहे. पुन्हा वरचा सिद्धांतही संतुलित विकासाचा होता जो रॅग्नर नर्सने मांडला होता, पण त्यांचं संतुलन कशाचं होतं, मागणी पुरवठा दारिद्र्य या सगळ्या रिलेटेड होतात, कारण तो सिद्धांत विकसनशील देशासंदर्भातला होता. पण हा सिद्धांत आहे विकसित देशाबद्दलचा. हा बोलतो तो रोडान हा विकसित देशाबद्दल आहे, आणि रॅग्नर नर्स हा विकसनशील अविकसित देशाबद्दल बोलतो. हा दोघांमधला मुख्य फरक लक्षात ठेवा. तो गरिबांबद्दल बोलतो, हा गुंतवणूक व्यापार व्यवहार श्रीमंत व्यापारी भांडवलदार बद्दल हा बोलतो. हा दोन्हीतला मुख्य फरक आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. रोडान हे उत्तर इथं लक्षात ठेवा. क्वेश्चन 30चा आन्सर 3 आहे. आता क्वेश्चन बघायचं आपल्याला डेव्हलपमेंट रिलेटेडच. अतिशय सोपा पार्ट आहे, सहज येणारा जमणारा आहे. इथपर्यंतचा होता खरा हर्डल पार्ट, खरी थेरी, खरी कस अभ्यासाची लागते असा पार्ट होता आहे. आता आपण बघू शाश्वत विकास या संकल्पनेत मुख्य उद्देश कोणता आहे. शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये केवळ आर्थिक विकास, इथं शंका मर्यादा दिसते. केवळ पर्यावरण विकास, केवळ पर्यावरणाचं रक्षण करणे हाही घटक दिसत नाही. सामाजिक आर्थिक पर्यावरणीय घटकाचा समन्वय साधणे हे घटक इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यामध्ये शाश्वत म्हटल्यानंतर सर्वसमावेशक पाहिजे. सस्टेनेबल, सामाजिक आर्थिक पर्यावरणीय या अँगलनं ज्याचा विचार होतो असे तिन्ही घटक त्यामध्ये येणं अपेक्षित आहे. औद्योगिक प्रगती होऊ शकत नाही. आन्सर ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. 31चा आन्सर 3. क्वेश्चन नंबर 32. SDG अंतर्गत असलेल्या लक्ष्यामध्ये क्रमांक 4चं जे लक्ष्य आहे ते कोणतं आहे. आयोग क्रमाने विचारलेलं आहे. SDG गोल, MDG गोल, कोणत्या क्रमांकावर कोणता गोल आहे अशा टाईपचे प्रश्न आयोग विचारलेला आहे. म्हणून इथं मी तुम्हाला त्या सिक्वेन्सनं प्रश्न विचारलेला आहे. क्रमांक 4चा गोल हा दर्जेदार शिक्षण देणे,
हा गोल आहे. 32चं आन्सर हे 2 आहे. क्रमाने लक्षात ठेवा सगळेच गोल. भारत सरकारने एसडीजी च्या अंमलबजावणीसाठी कोणती संस्था नोडल एजन्सी म्हणून निवडलेली आहे? सो ऑब्विसली एसडीजी जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शाश्वत विकासाचे लक्ष्य आहेत ते काम बघण्याची जबाबदारी नीती आयोगाकडेच आहे. कोणतीही व्यक्ती मागे राहू नये हे एक खूप फेमस कोट आहे या संस्थेच्या माध्यमातून. घोषवाक्य कोणत्या जागतिक उपक्रमाशी जोडलेलं आहे? शाश्वत विकास. आज विकासाच्या संकल्पनेमध्ये ती व्यक्ती कुठेही मागे राहू नये असा आपल्याला सर्वसमावेशक आणि पूर्ण विकास करणे हे या ठिकाणचं लक्ष्य आहे. यासाठी कुणी व्यक्ती मागे राहू नये यासाठी एसडीजी काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 35. कोणतं ध्येय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल एमडीजी मध्ये समाविष्ट नाही? एमडीजी अंतर्गत त्याचा समावेश होत नाही. गरिबी निर्मूलन आहे, दर्जेदार शिक्षण आहे, आत्ताच आपण बघितलं 4 नंबरचं गोल. हवामान बदलावरचा भर हे आहे एसडीजी अंतर्गत. आणि विचारलाय काय प्रश्न? एमडीजी मध्ये काय नव्हतं? एमडीजी मध्ये हवामान बदलाबद्दलचा प्रश्न नव्हता. माता मृत्यू दर येस होता. ओनली क ऑप्शन फर्स्ट हा नव्हता, कारण कन्फ्यूज केलेला आहे. एमडीजी बद्दल विचारल्याने ऑप्शन एसडीजी दिलेले आहेत. याप्रमाणे हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट पाहू. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल एमडीजी कोणत्या संस्थेच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलं होतं? सो एसडीजी एमडीजी बद्दल आपण काम करताना मॅक्झिमम वेळेला युनायटेड नेशन्सचा विचार करतोच. क्वेश्चन नंबर 37. स्टेटमेंट आणि रिझन याप्रमाणे प्रश्न आयोग विचारते एखादा. ते वाक्य देतात आणि त्या वाक्याचं रिझन आहे का असे विचारतात. एसडीजी मध्ये एकूण 17 ध्येयाचा समावेश होतो. एसडीजी अंतर्गत ध्येय किती आहेत? 17. यस, करेक्ट आहेत. एसडीजी संकल्पना एमडीजीच्या अपूर्ण ध्येयाला पुढे नेण्यासाठी विस्तृत पद्धतीने मांडलेली आहे. जे आपण एमडीजी मध्ये पूर्ण करू शकलो नाही ते एसडीजी मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. यासाठी ती संकल्पना घटक मांडला गेलेला होता. सो ऑब्वियसली करेक्ट आहे आणि त्याचं योग्य स्पष्टीकरणही आहे. कारण आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आहे. क्वेश्चन 37 चा आन्सर फर्स्ट आहे. कोणती विधानं सत्य आहेत? एमडीजी मध्ये एकूण 8 ध्येयाचा समावेश होतो. यस, करेक्ट आहे, कारण सुरुवातीला एमडीजी 8च होते. एसडीजीची संकल्पना ही 15 पासून 30 पर्यंतच्या कालावधीसाठी आहे. एसडीजी 15 ते 30, एमडीजी 2000 ते 2015 साठी एमडीजी होता. एमडीजी मुख्यतः विकसनशील देशावर लक्ष केंद्रित करत होता. जो एमडीजी आहे तो मुख्यतः विकसनशील देशावर. एमडीजी मध्ये विकसनशील देश मुख्य भर होता, पण एसडीजी मध्ये सगळे देश आहेत, विकसित, विकसनशील, अविकसित, सगळ्यांसाठी एसडीजी. म्हणून तर आपण एसडीजीला काय म्हणतो? विस्तृत संकल्पना आहे, व्याप्त आहे, कारण एसडीजी मध्ये सगळंच येतं. एमडीजी मध्ये ओनली विकसनशील देशावर भर होता. सो ऑल करेक्ट आहेत. 38 चा आन्सर 4 आहे. क्वेश्चन 39. चुकीचं विचारलेलं आहे. एसडीजी मध्ये लिंग समानता, शिक्षण, आरोग्य, हवामान सगळ्याचा समावेश होतो, कारण एसडीजी म्हणजे सर्वसमावेशक. यस, नावच लक्षात ठेवा, सर्वसमावेशक पद्धतीने काम करतात. एमडीजी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक नव्हतंच. व्यापक सर्वसमावेशक कोण आहे? एसडीजी सर्वसमावेशक आहे. एमडीजी हा मर्यादित आहे, संकुचित आहे. एसडीजीचे हे विकसित आणि विकसनशील देशासाठी समान महत्वाचे आहेत. यस, असं काही तर भर केला नाहीये, फरक केला नाहीये. विकसित असो की विकसनशील असो, दोन्ही देशासाठी ते इक्वली इम्प्लिमेंट होतात, म्हणून समान आहेत. क बरोबर आहे. एमडीजीचे कालावधी 2000 ते 2015 होता. यस, करेक्ट आहे. ओनली ब चुकीचा आहे. चुकीचा ऑप्शन सेकंड. क्वेश्चन नंबर 39 चा आन्सर
सेकंड लक्षात ठेवा. योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. SDGचे हे युएनचे 2015 मध्ये स्वीकारलेलं आहे. SDGs जे गोल आहेत ते 2015 मध्ये आपण स्वीकार केलेले आहेत. 2030 साठी 15 मध्ये स्वीकार केलेला आहे. MDG मध्ये हवामान बदलावर थेट लक्ष नव्हतं. यस करेक्ट आहे. हवामान बदलाचा विचार MDG नाही SDG मध्ये केलेला आहे. SDG मध्ये पार्टनरशिप फॉर गोल हे एक स्वतंत्र ध्येय आहे. विशेष आपण शेवटी ऍड केलेलं आहे. सगळे SDGचे ध्येय जर पूर्ण करायचे झाले तर आपल्याला जगात भागीदारी महत्वाची आहे. जगाने एकत्रितपणे पार्टनरशिपमध्ये हे काम करणं विशेष आवश्यक आहे. म्हणून क हा ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. ब क सर्वच बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 40चा 4 हा करेक्ट आहे. पर्याय पहा. भारतात SDGची अंमलबजावणी नीती आयोग करतं. यस, नोडल एजन्सी सध्या नीती आयोगच आहे, त्यामुळे ते करतील आहे. SDG 1 जो पहिला गोल आहे SDG मध्ये तो गरिबी निर्मूलन या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहे. यस करेक्ट आहे. MDG मध्ये एकूण 17 नाही 8 ध्येय होती. सो क रॉंग आहे. अ आणि ब करेक्ट आहे. 41चा आन्सर फर्स्ट हा पर्याय करेक्ट आहे. 41 फर्स्ट. क्वेश्चन नंबर 42. SDG 5 ध्येय लिंग समानतेशी संबंधित आहे. यस करेक्ट आहे. लिंग समानता जेंडर इक्वॅलिटीशी आहे. करेक्ट आहे. SDGचा भाग म्हणजे MDG आहे. नाही, SDGचा भाग म्हणजे MDG असं नाही. दोन्ही गोल स्वतंत्र होणे. उलट MDGचे गोल पूर्ण झाले नाहीत म्हणून SDG मध्ये आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. सो त्याचा भाग आहे हे असं म्हणता येत नाही. रॉंग आहे. SDG मध्ये साफ पाणी आणि स्वच्छता हे एक स्वतंत्र ध्येय आहे. यस करेक्ट आहे. अ आणि क बरोबर आहे. ऑप्शन फर्स्ट राईट आहे. 42चा आन्सर फर्स्ट आहे. क्वेश्चन 43. कोणते विधान योग्य आहे? आर्थिक वृद्धी ही वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ दर्शवते. आर्थिक वृद्धी आहे. वृद्धी म्हणजे संख्यात्मक असते. संख्यात्मक काय? वस्तू आणि सेवा यांच्यातली वाढ म्हणजे संख्यात्मक आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आर्थिक विकासामध्ये जेव्हा आपण विकास बोलतो तेव्हा त्यामध्ये सामाजिक कल्याण, आरोग्य, शिक्षण यांचाही समावेश होतो. आर्थिक विकासामध्ये या सगळ्यांचा समावेश होतच असतो. कारण विकास आहे तर तो सर्वसमावेशक असतो. वृद्धी सर्वसमावेशक नसते. सो ऑब्विसली दोन्ही करेक्ट आहेत. GDP वाढली म्हणजे आर्थिक विकास नाही, आर्थिक वृद्धी झाला असं गृहीत धरता येतं. GDP वाढला म्हणजे संख्यात्मक प्रगती झाली, संख्यात्मक घटक वाढलेले आहेत. विकास नाही, कारण विकासामध्ये कल्याण, आरोग्य, शिक्षण असतं. आणि GDP मध्ये काय असतं? फक्त आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढत असतो. संख्यात्मक मोठी प्रगती होत असते. सो क रॉंग आहे. अ ब करेक्ट आहे. ऑप्शन फर्स्ट राईट आहे. 43चा आन्सर. क्वेश्चन 44. आर्थिक वृद्धी हे आर्थिक विकासाचे घटक आहे. आर्थिक विकासाचा एक घटक आर्थिक वृद्धी आहे. येस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण विकास व्याप्त असतो, वृद्धी संकुचित असते, म्हणून विकासाचा एक भाग आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक विकास म्हणजे फक्त प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ असं नाही. आर्थिक विकास म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ नाही. आर्थिक वृद्धी म्हणजे विकासच्या ऐवजी आर्थिक वृद्धी म्हणजे काय? तर प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ एवढंच येईल. कारण उत्पन्नात वाढ झाली म्हणजे फक्त वृद्धी झालेली असते. त्यामुळे ते रॉंग आहे.
आर्थिक विकासात समतोल वाटप, गरिबी निर्मूलन ह्या सगळ्याचा समावेश होतो. येस, ऑब्व्हियसली करेक्ट आहे. विकासामध्ये सगळेच घटकाचा विकास केला जातो, सगळ्याला सहभागी करून घेतलं जातं. अ आणि क बरोबर आहे. पहिला करेक्ट आहे. 44 चा आन्सर फर्स्ट आहे. 45 विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे. फक्त आर्थिक वृद्धी झाली तरी सामाजिक असमानता वाढू शकते. फक्त आर्थिक वृद्धी म्हणजे पैशाच्या संख्यात्मक गोष्टीच फक्त वाढल्या तर तिथं ऑब्व्हियसली काय होईल, तिथं असमानता वाढू शकते. कारण काही लोकांचंच उत्पन्न वाढलेलं असू शकतं, कारण सगळ्याचं उत्पन्न वाढलेलं असतं असं काही होत नाही. म्हणून असमानता वाढण्याची भीती असते जर फक्त आर्थिक वृद्धी झाली तर. आणि वृद्धीसोबत विकास झाला तर ते समान होऊ शकतं. म्हणून करेक्ट आहे. फक्त शब्द वापरलाय त्यामुळे ते करेक्ट आहे. फक्त आर्थिक वृद्धी होत असेल तर असमानता वाढू शकते. आणि आर्थिक विकास हा दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. विकास ही लॉंग टर्म आणि सर्वसमावेशक कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धत आहे. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. फक्त भांडवली गुंतवणूक वाढली म्हणजे आर्थिक विकास झाला असं म्हणता येते. फक्त भांडवली गुंतवणूक वाढली म्हणजे आर्थिक विकास, तर भांडवली गुंतवणूक वाढली म्हणजे विकास नाही, वृद्धी वाढली. कारण भांडवली गुंतवणूक झाली म्हणजे पैसे आले, पैसे आले म्हणजे फक्त वृद्धी झाली असं म्हणता येतं, विकास नाही. सो ऑब्व्हियसली अ आणि ब हा ऑप्शन पहिला करेक्ट आहे. शब्दात खूप चांगलं अर्थ निघतो एवढं समजलं पाहिजे, अन्यथा आपण फक्त सगळं सारखं सारखं समजायला लागू आणि कन्फ्युजन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काळजीपूर्वक वाचा प्रश्नाला. क्वेश्चन नंबर 46 चुकीचं विधान शोधायला सांगितलेलं आहे. आर्थिक वृद्धी ही केवळ गुणात्मक प्रक्रिया आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे ही संख्यात्मक प्रगती आहे, ही संख्यात्मक प्रक्रिया आहे. वृद्धी संख्यात्मक आहे आणि गुणात्मक कधी म्हणता येतं, विकास झाला असेल तर. आर्थिक विकास असेल तर गुणात्मक म्हणू शकतो, पण आर्थिक वृद्धी बोललेला आहे तर ती संख्यात्मक आहे, म्हणून रॉंग आहे. आर्थिक विकासामध्ये केवळ रोजगार निर्मितीवर भर दिला जातो. आर्थिक विकासामध्ये केवळ रोजगार नाही, बाकीचे इतरही घटक आहेत. कल्याण, सामाजिक कल्याण, विषमता दूर करणे, विकास यावरही भर असतो. विकासामध्ये उलट अजून विस्तृत शब्द असतात, रॉंग आहे. आर्थिक विकास अधिक व्यापक संकल्पना आहे. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. विकास ही व्यापक आहे कारण त्याच्यात अनेक घटक समाविष्ट आहेत. याप्रमाणे त्याच्याकडे आपण बघू शकतो. सो ऑप्शन क हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. चुकीचं विचारलंय. चुकीचं काय, अ आणि ब चुकीचं आहे. अ आणि ब हा ऑप्शन यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट यायला पाहिजे आणि मे बी तुम्हाला उत्तर ऑप्शन सेकंड दिलेला आहे, तर हे रॉंग आहे. मागे एक क्वेश्चनचा आन्सर मी बदललाय, इथे एक क्वेश्चनचा आन्सर बदललाय. 2 क्वेश्चन बदललेले आहेत, लक्षात ठेवा. चूक व्हायला पाहिजे. चुकीतून माणसाला इम्प्रुव्हमेंट करण्याचा ऑप्शन मिळतो. कुठल्याप्रमाणे कुठे काय चुकलंय ते समजलं पाहिजे, चूक ॲक्सेप्ट पण केली पाहिजे आणि राईट वेमध्ये पुढे झालं पाहिजे. आपण आयोग सुद्धा हेच करताना बघतो. किमान 4-5 चुकतात, 2-4 रद्द होतात आणि मग आपला मेरिट लागतो. त्याप्रमाणे प्रश्नाचा दर्जा टिकवताना आणि आपली आयोगाच्या दृष्टीने प्रगती करताना काही गोष्टीची मर्यादा येते, त्या दिशेत आपली प्रगती व्हायला पाहिजे. तसा विचार येणं आपल्यालाही आवश्यक आहे. नेक्स्ट, आर्थिक वृद्धी ही जीडीपी मोजण्यावर आधारित असते. येस, आर्थिक वृद्धी आहे तर जीडीपी मोजण्यावर आधारित असते. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण जीडीपी म्हणजे देशातील सर्व लोकांचे आर्थिक कल्याण आहे. जीडीपी म्हणजे देशातील सर्व लोकांचं आर्थिक कल्याण आहे. संख्यात्मक प्रगती झाली तर कल्याण करता येतं, हे ॲब्सोल्युटली राईट आहे. पण शब्द प्रॉब्लेम काय आहे, हे विधान बरोबर आहे पण कारण मात्र चुकीचं आहे. जीडीपी मोजण्यावर आधारित बरोबर आहे पण ते कारण मात्र योग्य वाटत नाही. कारण जीडीपी हा मगाशी बोललो आपण संख्यात्मक असतो, पण तो आर्थिक कल्याण कसा करेल. जीडीपी हा संख्यात्मक असतो, आर्थिक कल्याण नाही करणार.
फक्त संख्यात्मक प्रगती झालेली असते. म्हणून कारण हे चुकीचं आहे. विधान बरोबर आहे, कारण चुकीचं आहे. विधान आणि कारण यामध्ये अनेक वेळेला एक्झॅक्ट अर्थ काढणं मुश्किल होतं, पण एक बार सराव झाला प्रश्नाला योग्यरित्या बघण्याची, देन मग उत्तरापर्यंत पोहोचता येईल आहे. नीती आयोगाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? नीती आयोगाचं उद्दिष्ट ऑलवेज सहकारी संघराज्य एवढा शब्द लक्षात ठेवायचा. कारण नीती आयोग कामच करतं कॉपरेटिव्ह फेडरलिझमसाठी. त्यामुळे सहकारी संघराज्याच्या प्रणालीला बळकट करण्यासाठी आर्थिक धोरण ठरवण्याच्या उद्देशानं काम करते. 48चा आन्सर 3 हे ॲब्सोल्युटली राईट आहे. क्वेश्चन 49. नीती आयोगाचे कोणते कार्य हे आर्थिक विकासाशी थेट संबंधित आहे? नीती आयोग. पुन्हा नीती आयोगावर एकतरी प्रश्न विचारतात म्हणून मॅक्झिमम 4 ते 5 प्रश्न मी नीती आयोगाचेच टाकलेत, ज्या अँगलनं सगळा पार्ट आपल्याला कव्हर करता यावा. सो काय कोणत्या कार्याशी संबंधित आहे? दीर्घकालीन प्लॅनिंगच आपण केलेलं आहे नीती आयोगाचं लॉंग टर्मच्या उद्देशानं. 15 वर्षाचं नियोजन धोरण दिलेलं आहे नीती आयोगानेच. त्यामुळे काही शब्द नाही माहिती असला तरी डायरेक्ट शब्द पकडून तुम्ही उत्तर देऊ शकता दीर्घकालीन धोरणाबद्दल. त्यानंतर नीती आयोगाचा अटल इनोव्हेशन उद्देश काय आहे? इनोव्हेशन, नवकल्पना, इनोव्हेशन, नव उद्योजकता आणि नवकल्पनाला चालना देणे हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. अशा प्रकारे आपले हे 50 प्रश्न होते. इकॉनॉमीचे 3 टॉपिक अगदी सगळ्या अँगलनं आपण रिव्हिजन केलं त्या टॉपिकला. अशा पद्धतीने मी त्याचं सगळे ॲस्पेक्ट्स घेतलेत, फॅक्ट घेतलेत, कन्सेप्ट घेतलेत, थेरी घेतलेत, थॉट्स घेतलेत आणि त्याचा अप्लाइड करंट पार्टसुद्धा घेतलेला आहे. पेपर मन लावून सॉल्व करा आणि जरूर पुढच्या टेस्टसाठी परफेक्ट प्रिपेअर्ड राहा. पुन्हा भेटू नेक्स्ट शनिवारी. थँक्यू.